बोईसर तारापूर MIDC परिसरातील विराज प्रोफाइल्स कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे। सोमवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास काम सुरू असताना अचानक स्फोट झाला। स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। प्राथमिक माहितीनुसार या घटनेत 2 कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। स्फोटानंतर कंपनी परिसरात धुराचे लोट दिसून आले। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। दरम्यान स्फोट नेमका कशामुळे झाला याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनेचा तपास सुरू असून स्फोटामुळे झालेल्या नुकसानीची माहितीही तपासानंतर स्पष्ट होणार आहे। बोईसरमधील विराज प्रोफाइल स्टील इंडस्ट्रीमध्ये आज 10:30 ते पावणे 11च्या सुमारास एक मोठा ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली। घटना होताच बोईसर पोलीस स्टेशनचे PI यांचा स्टाफ तसेच SDPO बोईसर आणि मी स्वतः आम्ही त्वरित स्पॉटवर रवाना झालो। घटनास्थळी पोहोचल्यानंतर समजले की एक ब्लास्ट जो आहे तो फर्नॅन्स भट्टी तर स्क्रॅप वितळण्याच्या भट्टीमध्ये हा ब्लास्ट झाल्याचं निष्पन्न झालं। अर्ली वॉर्निंग सिस्टम 2 मिनिट आधी अलार्म वाजल्यामुळे तिथले सर्व वर्कर्स वेळेवर बाहेर आले। एक क्रेन ऑपरेटर त्याला वेळेवर बाहेर येता आलं नाही, त्याला काही बर्न इंजुरीज आहे, ते त्याला स्टारलाइट हॉस्पिटल येथे त्याला उपचाराकामी आपण त्वरित दाखल करण्यात आलेले। अजूनही त्यामध्ये चौकशी सुरू आहे आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसर येऊन पण त्यांची एन्क्वायरी करतील। सध्या तरी सर्व वर्कर्सपैकी एक वर्कर जखमी आणि कोणालाही जीवितहानी कुठली झालेली नाही आणि पुढील तपास सुरू आहे।